नक्कीच रोशनजी मडवी असतील, अविनाशजी हजारी, महेशजी पाटील, हनुमानजी ढोपरी साहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला उसाटणे या टीमचे खंदे समर्थक, त्यांचे बिग सपोर्टर. चला सामना आपण सुरू करूया आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण तुषार शिंदे सरांचा आवाज. पेंदर संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पेंदर संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, विनंती आहे. पहिला बॉल चांगला फटका आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये खूप कमालीचा फटका आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग जातोय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. फ्रेंड चषक गोरेगाव चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. धनंजय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि पहिला बॉल इथे मात्र सीमारेषच्या पलीकडे जातोय. फलंदाज सुजित यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने मात्र या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली जाते. सेकंड राऊंडची दुसरी मॅच नंतर क्वालिफायर मॅच देखील आपल्या भेटीला येणार आहे. इथून मात्र कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल हे देखील चित्र पाहायचं. आजच्या रजनीमधून कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जातो हे देखील चित्र पाहायचं आहे. सेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये पेंधर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजाने विकेट मिळवला तर कडाव फॅन संजय मसने यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस असणार आहे. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होतील. लेग बाईच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 विदाउट लॉस. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज धनंजय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय चिवा 11 पेंधर आणि त्यांच्या विरोधामध्ये सेलू असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साइडला बॉलला टर्न केलं. इनफिल्डच्या वरून खेळलेत. बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. आडव्या बॅटने हा चौकार वसूल केला स्क्वेअर लेग क्षेत्रामधून आणि धावफलक पुढे जाते. 10 धावा धावफलकावरती. धनंजय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. बॅटिंग साठी सुजित आणि विश्वास ही जोडी मैदानावरती आहे. पेंदर संघासाठी 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट ऑफ राऊंड विकेट. इथे मात्र अँगल बॉल बाहेर जाताना पाहायला मिळाला. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय आणि त्याच्यामध्ये मात्र सफलता त्याला मिळते. डॉट बॉल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत तर उंच बॉल गेलाय आणि हा बॉल जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सीमारेषच्या पलीकडे सरळ बॅटने फी मध्ये केलाय प्रहार. षटकार. हाफ वॉली बॉल होता आणि त्यावरती मात्र आक्रमण केलं. षटकार वसूल केला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते पेंदर संघाची या सामन्यामध्ये.
यावेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला, शेवटचा बॉल डॉट आलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 16 विदाउट लॉस. 16 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर मात्र अँगलनं बॉल बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला बॉल आणि षटकाची समाप्तीची घोषणा मात्र पंचाने केली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत 16 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 2 चौकार 1 षटकार आलाय आणि 6 बॉल सुजित यांनी खेळत तब्बल 14 धावा त्यांनी बनवल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 16. 16 विदाउट लॉस. सिक्स्टीन 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 16. 16 विदाउट लॉस. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम दाखल झालेत. त्यावेळेस देखील बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स 18 विदाउट लॉस. इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पेंदर संघाची आक्रमक सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम आहेत आणि सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात प्रेम यांच्या बॅटिंगसाठी. विश्वास आणि इथे मात्र अपील झाली आहे पंचांकडे लेग बिफोर विकेट साठी. अपील पंचांनी उचलून धरलंय आणि फलंदाज आउट लेग बिफोर विकेट. क्रशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र पायावरती बॉल धरलाय आणि इथे फलंदाज मात्र बाद होतील. विकेट आली. सन्माननीय संजयजी मसने साहेब यांच्या माध्यमातून या विकेटसाठी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. प्रेम यांच्या माध्यमातून चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टो क्रशर यॉर्कर खरं तर हा बॉल होता आणि तिथे मात्र सफलता आली. 18 धावा धावफलकावरती. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळी पिकअप शॉट. बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. समाधान यांच्या बॅटमधून षटकार आला आणि धावफलकावरती धावा आहेत 24. 24 लॉस ऑफ द 1 विकेट. 24 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज समाधान मैदानावरती आलेत आणि आल्या पहिल्या बॉलवरती ते आक्रमण करतायत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 24. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे आणि समाधान डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल झालेत. आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र ड्रिफ्ट झाला होता लेग स्टंपच्या दिशेने. कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती. 6 बॉल मध्ये 14 धावेंवरती सुजित नाबाद आहेत आणि 2 बॉल मध्ये 8 धावेंवरती समाधान नाबाद आहेत. 26 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल.
फुलर लेनचा बॉल होता, यावेळेस मात्र बॉलला पुश केले. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27-27. लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगली सुरुवात केली आहे पेंदर संघाने. स्वर्गीय जिवा 11 पेंदर संघ त्यांनी सुरुवात मात्र चांगली केली या सामन्यामध्ये. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सेलू संघ देखील ताकदवर आहे. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान मात्र क्रिकेटचं घमासान सुरू आहे. फुलर लेनचा बॉल होता, यावेळेस देखील बॉलला पुश केलं. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावेचा प्रयत्न आहे आणि खूप वेगाने 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 29. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. चला मैदानावरती पाणी जाऊ द्या. सेलू संघाचे अतिरिक्त खेळाडू एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. समाधान यांनी 3 बॉलमध्ये 9 धावा आणि 7 बॉलमध्ये 16 धावा सुजित यांनी बनवल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29. लॉस ऑफ दी 1 विकेट. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजी करणारी टीम सेलू संघ आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करणं आता गरजेचं आहे मित्रांनो. यावेळी चांगला फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आडव्या बॅटने हा जबरदस्त प्रहार आहे आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती मात्र पिकअप शॉट आपण पाहिला. ऑन साइडला खेचलाय हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती यश आलेत, परंतु पहिल्या बॉलवरती त्यांच्या पदरी अपयश आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, त्यांच्याकडून झाली आहे चूक आणि चुकीला या खेळामध्ये माफी नाहीये. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव चौकार. 37 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्यात. यश यांच्या वरती मात्र आक्रमण झाले. फलंदाज समाधान यांच्या पाठमधून 2 चौकार लगातार. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 22च्या माध्यमातून 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38 लॉस ऑफ दी 1 विकेट. 38 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. पेंदर संघाने देखील चांगली कामगिरी या सामन्यामध्ये केली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 38. 38 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. यावेळी देखील फटका अप्रतिम आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि
नो बॉल देखील पंचांनी घोषित केलाय. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि त्याच कारणास्तव या बॉलला नो बॉल म्हणून पंचांनी घोषित केलंय. एकूण 3 धावा या बॉल वरती प्राप्त होतील. पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 41 लॉस ऑफ द 1 विकेट. शफल लाईन मध्ये आले होते. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. एक चांगला बॉल पाहायला मिळाला. यश यांच्या माध्यमातून मात्र पुनरागमन करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 9 बॉल मध्ये 23 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 41 धावा धावपलकावरती 4 षटकांची मॅच आणि एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. फलंदाजी करणारी टीम अर्थात स्वर्गीय जिवा 11 पेंदर संघाने यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि हॅलो झेल टिपला आणि विकेट या ठिकाणी आली आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय आणि एक चांगला झेल तिथे डीप मध्ये पाहायला मिळालाय. वेल जज कॅच लँड होणारा बॉल होता तो मात्र क्षेत्ररक्षकाने हातामध्ये पकडलाय आणि आली आहे आणखी एक सफलता. समाधान यांची छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी संपली आहे. फलंदाज बाद. सुजित यांची खेळी संपुष्टात आली. माफ करा. 10 बॉल मध्ये 18 धावा त्यांनी बनवल्यात आणि 6 बॉल मध्ये 17 धावांवरती समाधान नाबाद आहेत. आता क्रिश मैदानावरती दाखल झालेत. एक बॉल अद्याप शिल्लक आहे. 41 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 लॉस ऑफ द 2 विकेट. ऑफ्टनच्या बाहेर वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 42 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती यश आहेत. अंतिम एक अधिकृत बॉल अद्याप शिल्लक या षटकामधला. फलंदाजीसाठी क्रिश मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि बॉल मात्र दूरवरती जाईल. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम स्टार. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 48 धावा धावपलकावरती आहेत. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. लॉस ऑफ द 2 विकेट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 48 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. समाधान यांनी 6 बॉल मध्ये 17 धावा बनवल्यात आणि एक षटकार मात्र लगावलाय. क्रिश यांच्या बॅटमधून देखील षटकार आला. 48 धावा धावपलकावरती आहेत. स्वर्गीय जिवा 11 पेंदर संघ खूप चांगली कामगिरी या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकासाठी प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय जिवा 11 पेंदर संघ 50 अप. 52 धावा धावपलकावरती. सात बॉल मध्ये 21 धावांवरती नाबाद आहे समाधान आणि समाधान यांनी मात्र समाधानकारक फलंदाजी आतापर्यंत मैदानावरती केली आहे. प्रशांत यांच्या पहिल्याच बॉल वरती त्यांनी आक्रमण केले आणि एकूण धावफलक जाऊन पोहोचले 52 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे.
यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे, एक धाव तिथे प्राप्त होईल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. हे ऑब्झर्वेशन खरं तर आमचे डिजिटल स्कोरर आहे त्यांनी नोंदवलंय. अतिशय चांगलं ऑब्झर्वेशन आहे. 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 53 लॉस ऑफ दी 2 विकेट. 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल गेलो होता, लिडिंग एस तिथे लागलं होतं आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले सुद्धा. गोलंदाज कॉट अँड बोर्ड विकेट. त्रेपन्न धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज आशिष मैदानावरती दाखल झालेत. प्रशांत या षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत. 3 बॉलमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. एक सफलता आपल्या नावावरती केली आहे. गोलंदाज प्रशांत यांनी सेलू संघासाठी मात्र पुनरागमन करणारं षटक त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती आशिष मैदानावरती दाखल झालेत. 53 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटचे 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या षटक क्रमांक 4 मधले. यावेळेस बॉलला दिशा दिली आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. खूप फाईन हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे. गोरेगाव फ्रेंड्स ट्रॉफी चौकार. फलंदाज आशिष देखील चौकारानं आपलं खातं खोलतंय. 57 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल अद्यापही या षटकामधले शिल्लक आहे. 57 ला 3 विकेट. पुढचा बॉल सरळ बॅटने यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेषच्या पलीकडे. आशिष यांच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका सरळ बॅटने फी मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिक्सर. धावा धावफलकावरती आहे. 63 लॉस ऑफ द 3 विकेट. शेवटचा एक बॉल अद्यापही या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलरलेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहे. 66 धाव्यांचं लक्ष असेल सेलू संघासमोर. 66 इज द टार्गेट. 66 धावा त्यांना मात्र 4 षटकांमध्ये बनवाव्या लागतील आणि शुक्रिया. समालोचक मित्र सन्माननीय रोशनजी संते सर आणि राहुलजी चव्हाण सर यांना विनंती, आपण मुख्य मंचासोबत संपर्क साधायचा आहे. और
विनंती आहे, दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आपल्या सोबत जोडले असतील. धन्यवाद. सहासष्ट धावेचं लक्ष आहे. 66 इज द टार्गेट. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 4. भावेश स्ट्राइक इनला आहेत. डेट चेंडू घोषित करतायत. गोलंदाज प्रथमेश आहेत. धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी फिल्डर येतील. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 5. टार्गेट या मॅच मध्ये 66 धावांचा आहे. खूप मोठं लक्ष या मॅच मध्ये आहे शेलू या संघासमोर. यावेळी ड्राइव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये. वाईड इश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6. धावसंख्या आहे 6.
भावेश ऑन स्ट्राइक, फुल टॉस आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगला 30 सर्कल मध्ये धावा वाचवलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा. खऱ्या अर्थाने खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फुल टॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. झेल सोडला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 6 धावा. फुल टॉस चेंडू फेकला होता. ओव्हर द विकेटने प्रथमेश. क्या बात आहे, गॅप मधून चेंडू चाललाय. वाईड इश लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. धावसंख्या 10, एक चेंडू शिल्लक. अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. भावेश बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10, 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 56. अठरा चेंडू आणि बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. क्रिश येतोय गोलंदाजी मार्क वरती. क्रिश कोपरकर या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1/11 ही धावसंख्या आहे. 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील शेलू संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, परंतु या फटक्यामध्ये ताकद नव्हती. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये पेंदर या संघाला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ऑन साइडला फटका प्रतिम आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेल पर्यंत पोहोचले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 13. क्रिश चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. रजा बुबेरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, काही काळ हा चेंडू हवेमध्ये होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. क्रिश काय गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये, या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4च धावा खर्च करतोय. ड्राइव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 5 चेंडू फेकलेत आणि 5 सिंगल येत आहेत. धावसंख्या आहे 15. समीकरण कठीण होत चाललेलं आहे, कारण की 51 धाव बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. फुल टॉस, मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि आता मात्र हा झेल पकडलेला आहे. आणि यस, आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे का पंच? नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 15. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 51. नावाने हा संघ ओळखला जातो. समाधान. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट. थँक्यू सो मच. समाधान यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी सुजल भोईर कडून 1000 रुपयांचं पारितोषिक. समा या नावाने सुपरिचित आहेत. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये शेलू या संघावरती, कारण की 10 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 51 या मॅच मध्ये. टार्गेट खूप मोठं होतं. सुरुवात चांगली झाली नाहीये शेलू संघाची. लेग ब्रेक हा चेंडू आहे आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 50. चेंडू शिल्लक आहेत 10. वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. 9 चेंडू आणि कमीत कमी 8 षटकार मारायचे आहेत. सामन्याचं समीकरण कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, परंतु फिल्डर थोडीशी दूर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे स्वर्गीय जीवा 11 पेंदर या संघाने. अपील आणि यस. फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन.
विलनची नागिन निघाली. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रशांत स्विच इट, गॅप शोधू शकले नाहीयेत. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 49 धावा बनवायच्या आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या पेंदर संघ. चला विनंती असेल जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे, कारण की चेंडू शिल्लक आहे 6. बनवायच्या धावा 49. एकतर्फी सामना सुरू आहे. जरी 6 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत आणि क्षेत्ररक्षक आहेत. हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. पंकज यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सुजल भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. चला पेंदर संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. एकतर्फी सामना सुरू आहे. 5 चेंडू 49 धाव बनवायचे आहेत. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता, त्याला खोदून काढलेला आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू 48 धाव बनवायचे आहेत. या पुढील सामना 3 षटकांचा असेल. क्वालिफाईंग मॅच. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडला जातोय पॉइंटला, परंतु काही फरक पडणार नाहीये पेंदर या संघाला या मॅच मध्ये, कारण की खूप मोठा विजय त्यांनी मिळवलेला आहे या सामन्यामध्ये. बघा या पुढील सामना 3 षटकांचा असेल. ढवलेपाडा टीमचे संघनायक देखील येत आहेत टॉस साठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 66 धावा बनवायच्या होत्या. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, परंतु वाईड बॉलचा इशारा येतोय. चला 2 चेंडू शिल्लक. बाळा माने सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 1 चेंडू शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नक्कीच संधी दिली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने सर्व मॅनेजमेंट कमिटीचं, शाबाज चाचा बुबेरे असतील, त्यानंतर अखिलबाई बुबेरे असतील, एमरबाई असतील, उमर 11 गोरेगाव असेल, ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आमचे डीजे मास्टर असतील, आमचे समालोचक मित्र राहुलजी चव्हाण सर आणि तुषारजी शिंदे सर असतील, तिन्ही ऑफिशियल पंच, आमचे स्कोरर, यूट्यूब लाईव्ह टीम, सर्वांचं मी आभार मानतो. आणि हा सामना जिंकलेला आहे स्वर्गीय जीवा 11 पेंदर या संघाने. चला पेंदर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 3 षटकांचा सामना असेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समाधान, ज्याने नाबाद 22 धावांची इनिंग साकारली आणि 2 विकेट देखील घेतलेत. समाधान या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला आपण टॉस संपन्न करू. भारत मास देखील आपण देणार आहोत.
आणि त्यानंतर सन्मान देखील करतो. या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील